ते ऑनलाईन 100 पाठवायचे भरायचे सगळेच केलं एसीबीसी चालू करून आता जरा ब्लॉग कर ब्लॉगर हो जा प्रतिदिनी नियमाप्रमाणे आजच्या दिवसाचे तिसरे सत्र या ठिकाणी प्रारंभ होत आहे। हा आवाज महिला विभागात जात नसेल त्याला माझा दोष नाही। या श्रीकृष्णनगर मधील परिसरामध्ये असणारे सर्व सद्भक्त आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचत असेल तर आपण आतमध्ये येऊन बसा। आवाज जात नाही, महिला विभागात आवाज जात नाही या सूचनेची नोंद आयोजक मंडळांनी घ्या। आवाज जात नाही। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धु च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं मम देव देव। श्री दत्तात्रेय महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्रीमद महावाक्य निर्वचन ज्ञान यज्ञ 16 साठेवाडी या ज्ञान यज्ञानिमित्तानं साठेवाडी श्रीकृष्णनगर या नगरामध्ये गेल्या 12 दिवसापासून आपण एकत्रित जमलेलो आहोत। या महायज्ञाच्या ज्ञान यज्ञाचे प्रवाचक परम पूजनीय परम आदरणीय श्रद्धेय ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध श्री मोठे बाबाजी, सर्वप्रथम बाबाजींना सादर दंडवत प्रणाम करतो। तसेच हा जो भव्य दिव्य ज्ञान यज्ञ 16 आपण अनुभवतो आहे, ज्यांच्या अथक परिश्रमातून ज्यांच्या नियोजनामधून हा संपूर्ण सोहळा नावारूपाला आला, असे या सोहळ्याचे आयोजक परम पूजनीय महंत श्री कान्हेराज बाबाजी रघुवीर नगर, तसेच परम पूजनीय महंत श्री वाडेगावकर बाबाजी पांचाळेश्वर, तसेच परम पूजनीय महंत श्री मल्ले बाबाजी, तसेच परम पूजनीय महंत श्री ओंकार व्यास बाबाजी, तसेच परम पूजनीय महंत श्री राक्षस भुवनकर बाबाजी, तसेच पूजनीय श्री राजहंस दादाजी, पूजनीय श्री धनंजय दादाजी आणि या सर्व आयोजक मंडळाला समितीला सहकार्य करणारे पंचक्रोशीतील साठेवाडी आणि या संपूर्ण पंचक्रोशीतील ग्रामस्थ। हा सोहळा संपन्न होतो आहे या भव्य अशा
ज्ञान मंडपामध्ये आपण उपस्थित झालेलो आहोत. या सोहळ्यासोबतच ज्यांचं महत्वपूर्ण मार्गदर्शन या सर्व आयोजक मंडळींना लाभलं असे परमपूजनीय परम महंत श्री मामाजी, तसेच या संपूर्ण सोहळ्यासाठी आपल्या विविध सेवेच्या माध्यमातून, विविध कार्याच्या माध्यमातून या सोहळ्यामध्ये उपस्थित असलेले सर्वच पूजनीय संत, महंत, वासनिक, नामधारक बंधू भगिनींनो, आपण या सोहळ्यामध्ये गेली 12 दिवस श्रद्धेय गुरुवर श्री मोठे बाबाजींकडून ज्ञान यज्ञाचा अनुभव घेतो आहोत. दिवसाच्या या 3ऱ्या सत्रामध्ये आपण महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, ज्यांच्या महत्वपूर्ण तत्वज्ञानाचा असलेला एक भाग आपण अनुभवतो आहोत, श्रवण करतो आहोत. परंतु त्याही सोबत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला दिलेली काही जीवनमूल्य, सांगितलेली काही शिकवणी या देखील आपल्याला या ठिकाणी या 3ऱ्या सत्राच्या माध्यमातून आपल्या समोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सत्य, अहिंसा, स्त्री पुरुष समानता यासारख्या विविध जीवनमूल्यांची शिकवण आपणा सर्वांना दिली. सर्वप्रथम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं वास्तव्य डोमेग्राम या ठिकाणी असताना स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये कसलाही भेद नाही. पूर्वीच्या काळी, अलीकडच्या काळात जर आपण बघितलं तर चूल आणि मूल ही प्रथा होती. त्याही अगोदर कोणत्याही महिलेला घराबाहेर पडता यायचं नाही किंवा तिला कोणत्याही प्रकारचं शास्त्र अध्ययन करणं किंवा एखादा विधी आचरण करणं हे तिला शक्य होत नसायचं. समाजातला कोणताही पुरुष घटक तिला पुढे येऊ देत नव्हता. अशाच काळामध्ये सुमारे 800 वर्षापूर्वी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी डोमेग्रामला वास्तव्य असताना त्यांच्या सन्निधानामध्ये काही महिला अनुयायी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं निरूपण श्रवण करत असतात. सर्वज्ञांचं निरूपण श्रवण करत असताना त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांना शास्त्राचं निरूपण करतात. शेजारून सारंग पंडित नावाचे भक्त त्या ठिकाणी पोहोचतात आणि बघतात तर काय, सर्वज्ञांच्या समोर काही महिला शास्त्राचं श्रवण करत आहेत. त्यांच्या मनामध्ये विचार येतो की या महिलांनी शास्त्राचं श्रवण नाही केलं पाहिजे, त्यांना विदेशात, तेलंग देशात तिकडे पाठवून त्यांच्याकडून काम वगैरे करून घ्यावं आणि आपण स्वामींच्या सन्निधानामध्ये राहून, सहवासामध्ये राहून शास्त्राचं चिंतन करावं, श्रवण करावं, अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनामध्ये येतो. आणि भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांच्या मनातला विचार जाणतात आणि त्यांना त्या ठिकाणी शिक्षापन करतात. ज्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या शिक्षापनामधून आपल्या समाजाला, संपूर्ण भारताला नव्हे तर जगाला सांगून दिलं होतं की स्त्रिया देखील तेवढ्याच अधिकारी आहेत आणि स्त्रिया देखील शास्त्राचं श्रवण करू शकतात आणि विधी देखील आचरू शकतात. ही गोष्ट स्वामींनी आपल्या सन्निधानातल्या भक्तजनांना शिक्षापन करून 800 वर्षापूर्वी आपणा सर्वांना सांगितलं. त्याच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ज्या महिलेला एवढं महत्व दिलं, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या उत्तरापंथी गमनानंतर भानखेडीच्या अभयारण्यामध्ये, वनामध्ये आपले पंथाचे पहिले आचार्य श्री नागदेव त्या ठिकाणी विस्मृती अवस्थेत होते. महादाईसा त्यांना शोधत शोधत त्या ठिकाणी पोहोचते आणि आचार्य श्री नागदेवांना आपल्या पाठीवरती घेऊन त्यांना बेशुद्ध अवस्थेत असलेल्या आचार्यांना शुद्धीवर आणते. ही गोष्ट, ही स्मृती आपण बऱ्याचदा ऐकलेली आहे, परंतु आज ती आपल्याला अनुभवायला भेटली असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. कदाचित जर माझं काही चुकत असेल तर त्याबद्दल मी क्षमा मागतो. आज दुपारचा आपण एक वेगळा सोहळा अनुभवला. दररोज पुरुष विभाग, आचार्य, प्रवाचक, श्रद्धेय श्री मोठे बाबाजींची पालखी घेऊन येतो, परंतु आज या गाव, साठेवाडी, मानमोडी तसेच इतर गावातील
वासनिक महिलांनी आचार्य श्री बाबाजींची पालखी आपल्या खांद्यावर घेऊन त्या या भव्य अशा सभामंडपामध्ये ज्ञानयज्ञामध्ये घेऊन आल्या, त्यावेळेस डोळ्यासमोर आपण ऐकत असलेली स्मृती ती या प्रसंगाच्या माध्यमातून अनुभवायला भेटली. त्यावेळेस सुमारे 750 वर्षापूर्वी आपल्या आचार्य श्री नागदेवांना महादायसांनी आपल्या पाठीवरती घेऊन आणलं. तसंच आज हा प्रसंग आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर उभा होता. आचार्य श्री बाबाजींना गावातल्या सर्व वासनिक महिला भगिनी आपल्या खांद्यावरती घेऊन पालखीमध्ये घेऊन इथपर्यंत घेऊन आल्या आणि त्यांनी केलेल्या सेवेमुळे, त्यांनी घेतलेल्या कष्टामुळे आजचा आपल्याला भव्य दिव्य असा सोहळा अनुभवायला पाहायला भेटला. भव्य असं पूजन झालं, ज्यामध्ये सर्वात महत्वाचा अवसर झाला तो म्हणजे मालगंठीचा अवसर. तो आपण सर्वांनी अनुभवला, बघितला. खरं तर त्या महिलांच्या वासनिक महिलांची जी सेवा होती त्या सेवेच्या माध्यमातून तो आपल्याला अनुभवायला मिळाला असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. अशा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी महिलांना तेवढा अधिकार दिला. आपल्याला आचार्य श्री नागदेवांची ती स्मृती आज अनुभवायला भेटली, पाहायला भेटली. तसंच स्वामींनी अहिंसा हे एक तत्व आपणा सर्वांना सांगितलं. या ठिकाणी उपस्थित सर्वच पूजनीय तपस्विनी माता भगिनी असतील, तसेच या ज्ञानयज्ञ सोहळ्याचे किंवा पोथीचे पाठज्ञ आदरणीय पूजनीय श्री दादाजी, तसेच ज्यांच्या सूत्रातून किंवा ज्यांच्या सूत्रसंचलनामधून आपण हा सर्व सोहळा अनुभवतो असे पूजनीय श्री हरिकाकाजी आणि आपण सर्व तपस्विनी भिक्षुक संत महंत. मी हे जे काही 4 शब्द आपणासमोर बोलतो आहे, आपण या बालकाच्या बोबड्या बोळाला ऐकण्याकरता, त्याची परीक्षा करण्याकरता उपस्थित झालेले आहात. परंतु हे सर्व जे काही बोलणं आहे ते उपस्थित वासनिक नामधारक माता भगिनींसाठी आहे, तसेच पुरुष विभागासाठी आहे. अहिंसा हे तत्व स्वामींनी सांगत असताना एकांतामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सालबर्डीच्या अभयारण्यामध्ये डोंगरामध्ये होते. एकीकडे 2 पारधी, त्यांच्या दोघांमध्ये पैज लागते की हा जो ससा आहे तो आपण सोडू आणि ज्याचं पुत्र या सस्याला पकडेल तो या पैंजेमध्ये, या शर्यतीमध्ये जिंकलेला असेल. असं ठरल्यानंतर सपाट अशी जागा बघितल्या जाते, सपाट असं ते क्षेत्र बघितल्या जातं आणि त्या ठिकाणी त्या सशाला सोडून देतात. सोडून दिल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ त्या कुत्र्यांना देखील सोडतात. तो ससा आपला जीव वाचवण्याकरता, जीवाच्या आकांताने स्वतःच्या त्या कुत्र्यांपासून बचाव करण्याकरता पळत असतो. पळत असताना एका वृक्षाखाली शांत निश्चल अशी बसलेली मूर्ती, पुरुष त्यांना त्या ठिकाणी दिसतात. स्वामींकडे बघितल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अभय भेटू शकतं किंवा ही जागा आपल्यासाठी सुरक्षित आहे असा कदाचित विचार त्या सशाच्या मनामध्ये आला असेल आणि एकीकडे या माणसांपासून स्वतःचा जीव वाचवणारा ससा स्वामींच्या मांडीखाली येऊन त्या ठिकाणी बसतो. पाठीमागून थोड्याच वेळात ते शिकाऱ्यांचे कुत्रे त्या ठिकाणी पोहोचतात. आपल्या पळत असल्यामुळे ते धापा टाकतात. त्यांच्या पाठोपाठ शिकारी देखील त्या ठिकाणी पोहोचतात. स्वामींच्या मांडीखालचा ससा बघून ते शिकारी स्वामींना म्हणतात की हा ससा आम्हाला द्या. स्वामी त्या सशाकडे बघतात. सशाला मागितल्यानंतर स्वामी म्हणतात की तो आम्हाला शरण आलेला आहे, त्याला काय आता आम्ही तुम्हाला देणार नाही. ते शिकारी स्वामींना म्हणतात की जर तुम्ही हा ससा आम्हाला परत केला नाही तर आमच्यामध्ये भांडणं होऊ शकतात किंवा हातापायी होऊ शकते. असं म्हणल्यानंतर स्वामी त्यांना प्रश्न करतात की हा जो ससा आहे याने तुमचं काय बिघडलं, ज्याचा जीव घेण्यासाठी, ज्याला मारण्यासाठी तुम्ही निघाले आहात, याने तुमचं काय बिघडलं हे सांगा. तो डोंगर दऱ्यामध्ये राहतो, डोंगरामध्ये असणारं गवत तो खातो, ओढा नाल्याचं पाणी पितो. हे सर्व त्याचं राहणीमान सर्व या डोंगरामध्ये, रानामध्ये असताना याने तुम्हाला त्रास काय दिला, तुम्ही का मारता, अशा प्रकारचा प्रश्न केल्यानंतर ते शिकारी त्या सशाला किंवा यापुढून नंतर आम्ही शिकार करणार नाही किंवा हिंसा करणार नाही असं स्वामींना वचन देतात.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अहिंसा तत्व ज्या पद्धतीने आपल्याला माणसाला मनुष्य प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे, राहण्याचा खाण्यापिण्याचा अधिकार आहे, अगदी तेवढाच अधिकार या प्राण्यांना देखील आहे, ही शिकवण त्यावेळेस स्वामींनी त्या सश्याच्या माध्यमातून शिकाऱ्यांच्या माध्यमातून आपणा सर्वांना दिली. आज आपण बघतो आहोत महानुभाव पंथ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे पायी सेवक आपण शाकाहारी आहोत, कसल्याही प्रकारचा मांसाहार करत नाही. 800 वर्षापासूनची स्वामींची ही शिकवण. अलीकडच्या काळामध्ये आपण जर एखाद्याला शाकाहार कर म्हणलं तर तो लवकर ऐकून घेत नाही, पण तेच जर एखाद्या ज्येष्ठ खेळाडूने किंवा एखाद्या अभिनेत्याने जर सांगितलं तर संपूर्ण समाज त्या आपल्या कृतीमध्ये उतरवतो. आपल्या भारतीय संघाचे क्रिकेटर विराट कोहली यांनी गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून मांसाहार सोडलेला आहे. शाकाहारामध्ये किती ताकद आहे आणि शाकाहार मनुष्याच्या जीवनाला किती गरजेचा आहे, शाकाहार केल्याने माणसाचे विचार, माणसाचा आचार कशा पद्धतीने बदलतो, हे शाकाहाराचं महत्व ही लोक आज आपल्याला सांगतात. परंतु आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुमारे 800 वर्षापूर्वी तुम्हीही जगा आणि इतरांनाही जगू द्या हे अहिंसेचं तत्व आपणा सर्वांना सांगितलं. जीवन मूल्यांची शिकवण देणारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, परब्रह्म परमेश्वर, परमेश्वराची भक्ती आपण कशी करावी असं शिकवणाऱ्या आपल्या भगवंताला आपण कसं शरण जावं किंवा त्याला काय अर्पण करावं, काय द्यावं, हे आपल्याला भगवान श्रीकृष्ण महाराज श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगतात. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्ता प्रयश्यति. भगवंताला काय अर्पण करायचंय, करत असलेली कोणतीही क्रिया आपण त्याला अर्पण करावी. मग ते पत्र असेल, पुष्प असेल, फळ असेल किंवा ज्याला आपण सामान्य समजतो असं ते पाणी देखील असेल, ते देखील आपण अर्पण करू शकतो असं भगवंतांनी आपल्याला श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलं. सत्यभामा यांना एक दिवस नारद म्हणतात की जर तुम्हाला भगवंत श्रीकृष्ण महाराजांकडे प्रायश्चित करायचं असेल तर त्यांची तुम्हाला तुलना करावी लागेल, तुला करावी लागेल. सत्यभामा त्यांना विचारते की कोणत्या पदार्थाने किंवा कोणत्या वस्तूने केली पाहिजे. त्यावेळेस नारद सांगतात तुम्ही फळाने करू शकता, फुलाने करू शकता किंवा इतर वस्तूने करू शकता, परंतु अहंकाराने किंवा स्वतःच्या मोठेपणाला भाळून ती सत्यभामा म्हणते की काय फळ आणि फुल घेऊन बसला, मी अलंकाराने, हिऱ्या मोत्यांनी, माझ्याजवळ असलेल्या सुवर्णाने मी भगवंताची तुलना करेल, तुला करेल. दिवस ठरतो, वेळ ठरते, भगवंताची तुला करण्याकरता पारडट भगवंतांना एका पारड्यामध्ये बसवल्या जातं. सत्यभामा त्या ठिकाणी आपल्या जवळ असलेले अलंकार, दागिने, हिरे, मोती सर्व एका बाजूला टाकतात, परंतु कसल्याही प्रकारचा तरी देखील भगवंताच्या त्या तराजूमध्ये फरक होत नाही. अचंबित होऊन, आश्चर्यचकित होऊन ती सत्यभामा माता रुक्मिणीला विचारते, भगवंताची तर तुला केली, इतक्या प्रकारचं, इतके दागिने, इतके हिरे रत्न या ठिकाणी टाकले, परंतु कसल्याही प्रकारचं या ठिकाणी हे पारड खाली झालं नाही. त्यावेळेस रुक्मिणी माता सांगते तू हे सर्व दिलं, परंतु जे त्याला गरजेचं आहे ते तू दिलं नाहीस. आणि ती रुक्मिणी माता समोर असलेल्या तुळशी वृंदावनामधून एक तुळशी पत्र घेते आणि भगवंताला प्रदक्षिणा घालून ते तुळशी पत्र त्या पारड्यामध्ये टाकते आणि एका क्षणात हिरे मोत्यांनी इतक्या वेळ भरवत असलेली सत्यभामा ते पारड ते काही समान होत नाही, परंतु ज्यावेळेस रुक्मिणी माता पूर्ण भावाने, समर्पण भावाने भगवंताला ते पत्र अर्पण करते, भगवंत तिच्या भावाचा स्वीकार करतात, त्या पत्राचा स्वीकार करतात आणि ते पारड एका क्षणात एकसारखं होतं. भगवंताला आपल्याकडून कसल्याही प्रकारची हिरे रत्नांची किंवा हिरे मोत्याची अपेक्षा नाही. आपल्या मनामध्ये असलेला भाव, समर्पणाचा भाव हा भगवंताला अपेक्षित आहे, गरजेचा आहे. समोर उपस्थित सर्व वास्तविक नामधारक बंधू भगिनींनी, कधी कधी आपल्या मनात विचार येतो की मला स्थान दर्शनाला जायचंय, मला कदाचित एखाद्या मोठ्या बाबांची भेट घ्यायला जायची किंवा एखाद्या भिक्षुकाला भेटायचंय, परंतु माझ्याजवळ पुरेसं द्रव्य नाही किंवा माझ्याजवळ कोणता पदार्थ नाही. अशी बऱ्याच वेळा काही ठिकाणी अनुभव आलेला आहे आणि ती वासनिक मंडळी थोडी एक पाऊल मागे सरकून जातात. आपल्या मनामध्ये, तुमच्या मनामध्ये असलेले भाव, तुमच्या मनामध्ये असलेली धर्माप्रती, देवाप्रती असलेली श्रद्धा हीच गुरुजनांना अपेक्षित असते
तुम्ही किती रुपये किंवा काय दान करता यापेक्षा ते कोणत्या भावाने दान करतात हे आमचे सर्व ज्येष्ठ गुरुजन ते बघत असतात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सन्निधानामध्ये असंच एक दिवस स्वामी सादाईसाला स्नान करण्याकरता जाण्याकरता सांगतात. आणि सादाईसा स्नान करून रस्त्यामध्ये येताना तिला रिंगणीची फुलं दिसतात. जी फुलं ज्याला कोण आपण कसला गंध नाही, कसला रंग नाही, रूप नाही, कुरूप दिसणारी फुलं ती सादाईसा स्वामींच्या पूजना करता मनामध्ये स्वच्छ निर्मळ शुद्ध भाव घेऊन ती फुलं घेऊन येते. स्वामींच्या सन्निधानामध्ये येऊन त्या फुलांनी स्वामींची अष्टांग पूजा केल्या जाते. संपूर्ण त्या रिंगणीच्या फुलांनी पूजा केल्यानंतर स्वामी सादाईसांना म्हणतात की तुम्ही काय सुवर्ण पुष्पांनी आमची पूजा करतात काय, म्हणजे सोन्याच्या फुलांनी तुम्ही पूजा करतात काय. असं म्हणल्यानंतर समोर बसलेली आई आणि मुलगी स्वामींच्या समोर बसलेली असते. त्यातली ती मुलगी उठते आणि स्वामींच्या श्रीमूर्तीवरून फूल उचलते आणि म्हणते ही कसली सुवर्णाची फुलं, ही तर रिंगणीची फुलं आहे. त्यावेळेस स्वामी सांगतात की बाई हिचा जो भाव आहे तो सुवर्णाचा आहे. जो भाव साधायचा ज्या भावाने ती फुलं घेऊन आली, ज्या ठिकाणी तिला ही फुलं दिसली, ज्या झाडाची फुलं दिसली तिने तोडली आणि स्वामींच्या श्रीचरणावर संपूर्ण अष्टांगाला ती अर्पण केली. स्वामींना आपण अर्पण करावं हा त्यांच्या मनामध्ये असलेला भाव हा स्वामींनी स्वीकार केला. अगदी तसंच एक दिवस भाईदेव नावाचे भक्त स्वामींच्या सन्निधानामध्ये वस्त्र धुण्याकरता किंवा इतर व्यापाराकरता गेलेले असतात. रस्त्याने येताना त्यांना बोराचं झाड दिसतं. झाडाला लागलेली बोरं पाहून ते त्या ठिकाणी पोहोचतात आणि एक एक बोर तोडून ते आता आपण स्वामींच्या सन्निधानामध्ये स्वामींना अर्पण करण्याकरता स्वामींच्या आरोग्याकरता घेऊन जावं असा त्यांच्या मनामध्ये विचार येतो. पडलेलं एक एक बोर उचलतात, एक घास खातात, थोडं चाखून बघतात आणि गोड असलेलं बोर आपल्या हाताच्या बाह्यांमध्ये बाजूंमध्ये ते एकत्रित करतात. आंबट असलेलं तुरट असलेलं बोर ते स्वतः खातात. असं करत करत दोन्ही हाताच्या बाह्या भरून दोन्ही बाजू भरून ते बोरं घेऊन येतात. स्वामींच्या सन्निधानामध्ये येऊन स्वामींच्या श्रीचरणाला नमस्कार करून स्वामींच्या समोर ती दोन्ही हाताच्या बाह्या रिचवलेली बोरं ती स्वामींच्या समोर रिचवली जातात. तेवढ्यात बाईसा त्या ठिकाणी येतात. बाईसा बघतात तर प्रत्येक बोर हे चाकलेलं आहे, उष्ट आहे, खाल्लेलं आहे आणि हे बघून बाईसा क्रोधित होतात आणि भाईदेवांना शिक्षा पण करतात की काय तू बोरं आणली, सगळी बोरं उष्टी आहे. परंतु त्यावेळेस स्वामी सांगतात की बाई ही बोरं जरी उष्टी असली तरी परंतु त्यांनी ज्या भावाने आणली, ज्या प्रेमाने आणली किंवा ज्या अर्पण करण्याचा भाव आहे तो काही त्यांचा उष्ट आहे काय. अर्पण करावा, स्वामींच्या दर्शनाला जावं, स्वामींना आपल्या ठिकाणी असलेला पदार्थ किंवा भेटणारं फळ ते अर्पण करावं हा त्यांच्या मनातला भाव. या ठिकाणी बरीच ज्येष्ठ मंडळी समोर उपस्थित आहेत. आपल्या शेतामध्ये आपल्या रानामध्ये लागलेलं पीक ज्यावेळेस ते निघतं त्यावेळेस आपण प्रत्येक जण कदाचित आमच्या या नव्या पिढीला ती गोष्ट माहीत नसेल, परंतु तुम्ही सर्व ज्येष्ठ मंडळी तुमच्या शेतामध्ये निघणारं प्रत्येक पीक, मग ज्वारी असेल ज्वारीची कणसं असतील, बाजरीच्या याच्यामध्ये ज्यावेळेस काढणी होते त्यावेळेस बाजरीची कणसं ही मंदिरामध्ये जाऊन अर्पण केल्या जातात. सर्वप्रथम आपल्या शेतातलं पीक हे मंदिरात जाऊन अर्पण केल्या जातं. जवळच असलेल्या आश्रमांमध्ये मठांमध्ये ते साधूंना दान दिल्या जातं आणि त्यानंतर ते आपल्या घरामध्ये वापरल्या जातं किंवा घरच्या प्रत्येक सदस्याला किंवा कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला ते खायला दिलं जातं. ही आपल्या सर्वांची परंपरा किंवा ही आपली असलेली देवाप्रती साधू संतांप्रती असलेली निष्ठा ही तुम्ही सर्व ज्येष्ठ मंडळींनी स्वतः कृती केलेली आहे. परंतु आजच्या आमच्या या नव्या पिढीला या गोष्टीची माहिती नाही. तुम्ही जपत असलेला, तुम्ही इथपर्यंत घेऊन आलेला हा पंथ, ही संस्कृती किंवा ही परंपरा तुमच्या माध्यमातून आज आम्हा सर्वांना ती पाहायला भेटते किंवा तुमच्या माध्यमातून तुम्ही केलेली कृती आम्हाला ऐकायला भेटते. बरेच वयस्कर मंडळी सांगतात की आम्ही त्यावेळेस अशा पद्धतीने करायचो, परंतु आजचा काळ बदलला, आज काही तशी गोष्ट पाहायला भेटत नाही. प्रत्येक गोष्ट आपल्याकडे असलेली ती देवाला अर्पण करता यावी आणि आपण ती अर्पण करावी हाच मनातला शुद्ध भाव परमेश्वराला अपेक्षित असतो. तसंच एक दिवस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सन्निधानामध्ये अक्षय तृतीयेचा दिवस असतो.
लखुबाईसा नावाच्या भक्त स्वामींच्या सन्निधानामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वामींना स्नान करवतात। मर्दना मादने सर्वांगाला उठणं लावून स्वामींचं स्नान होतं, स्वामींची पूजा केल्या जाते, स्वामींचं आरोगण होतं। हा संपूर्ण अवसर शेजारी बसलेल्या लहामाईसा या बघत असतात आणि हा संपूर्ण सोहळा अवसर बघत असताना त्या मनामध्ये दुःखी होतात, दुःख करतात की या स्वामींच्या ठिकाणी आज लखुबाईसा अक्षय तृतीया संपन्न करते, सण साजरा करते, स्वामींची पूजा करते, स्वामींना स्नान घालते, स्वामींना उत्तम उत्तम पदार्थाचा उपहार देते। आज जर माझ्याकडे काही पदार्थ असतात तर मी देखील अशाच प्रकारे स्वामींची पूजा केली असते। मनामध्ये दुःख करते आणि आपल्याकडे काही नाही याची मनामध्ये ती भावना करते आणि एका बाजूला बसून हा संपूर्ण सोहळा ती पाहत असते। सर्वज्ञ असलेले आपले स्वामी तिच्या मनामधला भाव ओळखतात आणि लहामाईसांना समोर बोलावून घेतात, समोर बोलावून विचारतात की आज अक्षय तृतीयेचा सण आहे आणि तुम्ही काही अर्पण करत नाही, तुम्ही काही साजरा करत नाही। त्यावेळेस ती लहामाईसा म्हणते की स्वामी माझ्याजवळ तर काही नाही, मी निदैव आहे, मी भाग्यवान नाहीये, मी तेवढं भाग्य जोडलं नाही की तुमच्या ठिकाणी सण साजरा करेल किंवा एखादा पदार्थ अर्पण करेल। त्यावेळेस स्वामी म्हणतात की जरी तुझ्याकडे पदार्थ नसला तरी तुझ्या मनामध्ये जो भाव आहे तो आमच्यापर्यंत पोहोचला आणि त्या भावाचा स्वामी स्वीकार करतात आणि त्यांना एक विधी सांगतात। शेजारीच असलेले घागर किंवा पाण्याचं भांड ती घे म्हणतात आणि जाऊन नदीवर जाऊन आत बाहेर स्वच्छ धुवून तुम्ही एक घागर भरून आणा अशी प्रकारची आज्ञा करतात। लहामाईसा उठते, ती घागर घेते आणि नदीवर जाऊन स्वच्छ पाण्याने तिला स्वच्छ करते, धुवून घेते आणि त्या नदीतलं पाणी घागर भरून स्वामींच्या सन्निधानामध्ये घेऊन येते। स्वामींना ते पाणी अर्पण केलं जातं आणि स्वामी सांगतात की आता तुमच्या अक्षय तृतीया स्वीकार केल्या। कोणत्याही मौल्यवान वस्तूंची, किमती पदार्थांची किंवा भरगच्च अशा किमती असलेल्या वस्तूची स्वामींना परमेश्वराला गरज नसते। आपल्या मनामध्ये असलेला भाव एखादा जर एखादा अवसर करतो आहे, एखादा विधी करतो आहे आणि आपल्या मनामध्ये तो अवसर किंवा तो विधी माझ्याकडून केव्हा होईल किंवा मला कसा करता येईल अशा प्रकारचं जर आपण दुःख व्यक्त केलं, दुःख केलं, देवाचं परमेश्वराचं स्मरण केलं तर नक्कीच परमेश्वर आपल्या मनामध्ये असलेला भाव, आपल्या मनामध्ये असलेली इच्छा ती पूर्ण करतात। स्वामींच्या सन्निधानातल्या अशा अनेक लीळा आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला स्वामींच्या समर्पणामध्ये किंवा स्वामींच्या सन्निधानामधल्या भक्तजनांचा जो समर्पणाचा भाव आहे त्याचा स्वामींनी स्वीकार केलेला आहे। अशा कित्येक लीळा, कित्येक गोष्टी आपण पाहतो, ऐकतो। या माध्यमातून उपस्थित सर्व वासनिक नामधारक आज आपण हा सोहळा अनुभवतो आहे आणि हा सोहळा अनुभवण्याकरता प्रत्येकाचा खारीचा वाटा या भव्य अशा सोहळ्याला लाभलेला आहे। प्रत्येक जणाने सेवेच्या माध्यमातून, प्रत्येकाने आपल्या विविध कलागुणांच्या माध्यमातून, तसेच एखाद्या वस्तूच्या माध्यमातून किंवा एखाद्या पदार्थाच्या माध्यमातून आपलं देणं केलं आणि हा सोहळा भव्य झाला। दत्ता हलसगीकर एक कवी, ते आपल्या कवितेतून म्हणतात, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावी, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावी, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावी। कोणी काय द्यायचंय, ज्याच्याकडे त्याच्या अंगणामध्ये बगीचा फुललेला आहे त्याने आपल्या अंगणातल्या बगीच्यातली 2 फुलं इतरांना देण्याचा प्रयत्न करावा। ज्याचे सूर जुळून आलेले आहेत त्यांनी एखादं काव्य, एखादं भजन ते परमेश्वराला अर्पण करावं, आपल्या साधनवंतांना अर्पण करावं। ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळ पाणी द्यावे। आपले श्रीमंत हृदय त्यांनी रिते करून भरून घ्यावे। आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे। मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडे उचलून घ्यावे। ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावी। आपल्याकडे काय आहे आणि आपण काय देऊ शकतो, जे देऊ शकतो ते नक्कीच दिलं पाहिजे। आपल्याकडे जे असतं ते आपण न देता
जे नाही ते केव्हा भेटेल आणि ते भेटल्यानंतर मी देईल, अशा प्रकारचा विचार आपण करत बसतो. हा भव्य सोहळा आपण अनुभवतो आहे. आपण सर्वांनी ऐकलं असेल, प्रत्येक ग्रामस्थांनी, पंचक्रोशीतील प्रत्येक वासनिकांनी, प्रत्येक महिलेने गेले 3 महिन्यापासून या ठिकाणी या सोहळ्याचं आयोजन होत आहे. प्रत्येक आयोजक मंडळी, संत महंत मंडळी या ठिकाणी येतात, पाहणी करतात, एक एक कार्य चालू करतात. जवळपास 2 महिने गावातल्या प्रत्येक माऊलीने या ठिकाणी येणाऱ्या महंतांकरता, संतांकरता भोजन आणलं. आपल्या प्रत्येक घरातून एक एक पदार्थ या ठिकाणी आणला. हा सोहळा जरी 1 तारखेपासून चालू झालेला असला तरी हा सोहळा दिनांक 6 नोव्हेंबर पासून सुरू होता आणि ज्या दिवशी खांबारोहण झालं त्या दिवसापासून ते आजपर्यंत हा सोहळा चालू आहे. प्रत्येक जण काही ना काहीतरी देतो आहे. आज आपल्याला या जवळपास एकूण असं ऐकायला मिळालं की हे 20 एकराचं क्षेत्र आहे आणि खांबारोहण 6 नोव्हेंबरला आल्यानंतर ज्या ठिकाणी पलीकडे ध्वज आहे तेवढं क्षेत्र मोकळं केलेलं होतं आणि आपण बसलेल्या क्षेत्रामध्ये कापूस आणि ज्वारीचं पीक होतं. 6 नोव्हेंबरला संपूर्ण क्षेत्र हे भरलेलं, पिकाने भरलेलं आणि 1 जानेवारीला पाहत होतं काय, संपूर्ण क्षेत्र मोकळं झालेलं. कपाशीला आलेली कापसाची बोंड, ज्वारीला आलेली कणस, या ज्या कोण्या सद्भक्तांचं, ज्या कोण्या भाग्यवानाचं एक क्षेत्र असेल त्यांनी कसल्याही प्रकारचा विचार न करता, मनात कसलाही आपलं नुकसान होतंय, आपला तोटा होतोय, हा कसलाही भाव न आणता रातोरात हे संपूर्ण क्षेत्र आपल्यासाठी मोकळं केलं. त्यावेळेस मला ही ओळ आठवली, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावी. कवीने 2 फुलं मागितली, परंतु या गावच्या सद्भक्तांनी 20 एकराचं क्षेत्र आपल्या करता मोकळं करून दिलं. कसल्याही प्रकारचा नुकसानाचा विचार केला नाही. या ठिकाणी साधू संत येणार, महाराष्ट्रावरून जगभरामधून येणार आणि भव्य दिव्य असा प्रकारचा सोहळा संपन्न होणार. ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध असलेले गुरुवर्य श्रद्धेश्री मोठे बाबाजी जवळपास 1 महिना आपल्याला ब्रह्मविद्या शास्त्राचं निरूपण करणार आणि त्यांच्या निरूपणाने, संतांच्या सहवासाने, संतांच्या सेवेने, संतांच्या दर्शनाने आपल्या जीवनातले असलेले दुःख, कष्ट दूर होणार. हीच श्रद्धा मनामध्ये ठेवून या गावातले, पंचक्रोशीतले प्रत्येक सद्भक्त या ठिकाणी धडपडत होता. आपण म्हणतो 12 दिवस झाले, आजचा 12वा दिवस, परंतु या ग्रामस्थांकरता 6 नोव्हेंबर पासून या तारखेची गणती चालू झाली आणि प्रत्येकाने, आपण सर्वजण आता बघत आहोत, गावातल्या माऊल्या येतात, स्वयंपाक करतात, आपली सेवा देतात. प्रत्येक जण वेगवेगळ्या माध्यमातून आपली सेवा देतो आहे. प्रत्येक जण जे देता येईल ते स्वच्छ शुद्ध मनाने आपणा सर्वांना देतो आहे. त्या सर्व वासनिक माता भगिनींच्या वतीने, पुरुष सद्भक्तांच्या वतीने मी आपणा सर्व ज्येष्ठ संत महंत, तपस्विनी माता भगिनी, श्रद्धेय गुरुजनांना विनंती करेल की आपण सर्वांनी हा सोहळा, तर हा एक वेगळा सोहळा आहे. ज्या ठिकाणी बोलणं किंवा ज्या ठिकाणी आपले विचार व्यक्त करणं, मत व्यक्त करणं तेवढी उंचीच नाही, परंतु तरी देखील आपणा सर्व संत महंतांना मी त्यांच्या वतीने विनंती करेल की त्यांनी केलेल्या सेवेचा परमेश्वराने स्वीकार करावा आणि त्यांच्या धर्मोन्नतीमध्ये, आत्मोन्नतीमध्ये वाढ व्हावी, ही परमेश्वर चरणी तुम्ही सर्व संत महंतांनी प्रार्थना करावी, ही मी त्यांच्या वतीने तुम्हा सर्वांना विनंती करतो. हा सोहळा आपण अनुभवतो आहे. आपल्या समोर हा भव्य दिव्य सोहळा संपन्न होतो आहे. 12 दिवस कसे झाले काही कळलंच नाही. 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख करता करता आज 12 तारीख आली. प्रत्येकाने या 12 दिवसामध्ये वेगवेगळे क्षण अनुभवले. जसा कालचा क्षण असेल, सर्वजण, त्याही पेक्षा आयोजक मंडळ जास्त चिंताग्रस्त होऊन गेले होते आणि त्यावेळेस देखील श्रद्धेय श्री मोठे बाबाजींच्या आज्ञेने आपण सर्वजण एकत्रित उपस्थित राहिलो आणि नामस्मरण विधी संपन्न झाला. अशा प्रकारे हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. आज या सोहळ्याच्या माध्यमातून 2 शब्द व्यक्त करण्याची, बोलण्याची संधी मिळाली. खर तर हे कोणासाठी मार्गदर्शन नव्हतं, कुणाला शिकवणं नव्हतं. हे जशी शाळेमध्ये तोंडी परीक्षा घेतल्या जाते
तशी ही माझी मी तोंडी परीक्षा समजतो. आणि आपण सर्व ज्येष्ठ संत महंत वासनिक नामधारक बंधू भगिनी, जे काही चुकलं असेल त्याबद्दल क्षमा करावी आणि जे काही योग्य वाटलं असेल ते आपल्यासोबत घेऊन जावं. या सत्रामध्ये उपस्थित पूजनीय महंत श्री बाबाजी आणि सर्वच संत मंडळी, तपस्विनी माता भगिनी, मी पुन्हा एकदा, तसेच या सोहळ्याचे प्रवाचक श्रद्धेय पूजनीय मोठे बाबाजी, आपणा सर्वांची मी क्षमा मागतो. या बालकाच्या बोबड्या बोलाला आपण शांतपणे ऐकल्यानंतर याचं परीक्षण करावं आणि यामध्ये अपेक्षित असणारी सुधारणा तुम्ही मला कळवावी, हीच मी आपणा सर्वांना विनंती करतो. आणि भगवंताला अपेक्षित असलेला समर्पणाचा भाव, अपेक्षित असलेलं शुद्ध मनाने समर्पण किंवा अर्पण ते माझ्या जीवनामध्ये यावं, अशी आपण सर्वांनी परमेश्वराला प्रार्थना करावी, एवढीच विनंती करतो आणि माझ्या विचारांना थांबवतो. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आजच्या या तिसऱ्या सत्राचे प्रवाचक आदरणीय पूजनीय परमस्नेही महंत श्री दत्तराज बाबाजी महानुभाव श्रीरामपूर बाबाजींना झालेल्या सेवेबद्दल खूप खूप धन्यवाद. जेव्हा बाबाजींना प्रवचनाविषयी सर्व आयोजक मंडळाने विनंती केली तेव्हा बाबाजींचं पहिलं वाक्य होतं, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्यांसमोर माझे बोल हे खूप बोबडे आहेत, मी बोलू शकत नाही, परंतु गुरुबंधूचं नातं असेल, मित्रत्वाचं नातं असेल आणि सर्वांच्या शब्दाला त्यांनी होकार दिला. आणि म्हणून श्रीमद महावाक्य निर्वचन ज्ञानयज्ञ सोहळा आयोजन मंडळ, सर्व संयोजक समिती, सर्वांच्या वतीनं बाबाजींचे खूप खूप धन्यवाद. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांच्या विचारांचं स्वागत करावं. आणि आजच्या या दिवसाचे तिसरे सत्र या ठिकाणी संपलं असं मी जाहीर करतो. दंडवत प्रणाम. शुभरात्री. बघितलं का? कुठं आहे? इकडे कुठं चालली?